नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। पूर्वी क्रिकेट खेळण्याच्या आधी पहिली बॅटिंग कोणाची हा एक महत्त्वाचा विषय असायचा। अर्थातच ज्याची बॅट त्याची बॅटिंग या न्यायानं तो क्रिकेटचा सामना पार पडायचा। आता राजकारणात यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाहीये। मुख्यमंत्री कोणाचा तर अर्थातच ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री। असाच न्याय आजपर्यंतच्या राजकीय युती आघाड्यांमध्ये अपवाद वगळता दिसून आलाय। ज्या त्या पक्षाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे। त्यामुळेच काल ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। लगेच शिवसेना उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हवेत हे कार्यकर्त्यांच्याकडून वदवून घेतलं असं त्या म्हणाल्या। जागांचं राजकारण काय ते त्यांना माहिती, परंतु काल शिंदेंच्याच बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री कोण तर देवेंद्रजीच होणार अशा घोषणा ज्या वदवून घेतल्या त्या नेमक्या कुणाला शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी, शिंदे साहेबांना की दादा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत त्यांना, हे त्यांनाच माहिती। ज्या पक्षानं अनैसर्गिक युती केली, सगळे संकेत पायदळी तुडवत मुख्यमंत्रीपद मिळवलं, त्या पक्षाच्या नेत्यांचं हे म्हणणं म्हणजे केवळ आणि केवळ राजकीय भूमिकेतून किंवा द्वेषातून केलं असंच म्हणावं लागेल। राज्यात 105 आमदार निवडून आलेला भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या पक्षाचे विधिमंडळातील नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत। एवढे मोठे संख्याबळ असलेला हा महाराष्ट्रातला क्रमांक 1चा पक्ष आहे। आता क्रमांक 1च्या पक्षाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा किंवा असावा असं वाटणं यात गैर असायचं काहीच कारण नाही। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षाचा नेता हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। अशी विधानं सध्या सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करत आहेत। मध्यंतरी शिवसेना उभाटा गटाचे आमदार श्रीयुत आदित्य ठाकरे यांचंही एक बॅनर कुठेतरी भावी मुख्यमंत्री म्हणून लागलं होतं। सध्या या पक्षाकडे असलेल्या आमदारांचं संख्याबळ आणि एकंदरीतच सगळी परिस्थिती बघता ते कितपत शक्य आहे का ते दिवास्वप्नच राहतंय अशी परिस्थिती आहे। तर विषय ठाण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातला। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सध्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष महाविजय 2024 हे अभियान यात्रा सुरू आहे। मुळात ती केवळ ठाण्यापुरती नाही आहे, तर सबंध महाराष्ट्रात अगदी ते चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र या सभा घेत आहेत। या अभियानांतर्गत ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये बोलवलेल्या मेळाव्यात बावनकुळे यांनी तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारताच कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जय जयकार केला। जर देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असतील तर त्या दृष्टीनं कामाला लागा। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात अजून याच्यापेक्षाही जास्त जागा भारतीय जनता पक्षानं निवडून आणल्या पाहिजेत। हा सरळ आणि साधा त्यामागचा दृष्टिकोन होता। आता भाजपा कार्यकर्त्यांच्या किंवा भाजपा नेत्यांच्या या बोलण्याचा राज्यात कुणीच गैरअर्थ काढला नाही, पण गैरअर्थ काढला तो सुषमा अंधारे यांनी। देवेंद्र फडणवीस आम्हाला मुख्यमंत्री हवेत हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बोललेत आणि ते बोलणारच। त्यात सुषमा अंधारे यांच्या पोटात दुखण्यासारखं काय आहे ते मात्र काही कळायला मार्ग नाही। केवळ आपण काहीतरी बोललं पाहिजे आणि प्रसिद्धीच्या झोतात आलं पाहिजे, यापेक्षा त्यांच्या या विधानाला फारसा काही अर्थ आहे असं नक्कीच नाही। आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात स्थापन झालं तेव्हा शिवसेना पक्षाचे आमदार कमी असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं। 2024च्या विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात आपण लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक वेळा जाहीरपणानं सांगितलेलं आहे। आता शिवसेना पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं वाटणं साहजिक आहे की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री हवेत आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलेलं आहे। या युतीमध्ये तिसरं इंजिन लागलं ते अजित पवार यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसचं। अजित पवार समर्थक पण अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं अनेकदा बोलून दाखवतात। त्यासाठी आमदारांची संख्या लागते, केवळ तोंडी बोलून चालत नाही असं खुद्द अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितलेलं आहे। त्यामुळं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं हे वाटणं काहीच गैर नाही, पण आपल्या पक्षाकडे असलेली आमदारांची संख्या यावरच हे गणित अवलंबून असतं आणि ते गरजेचं असतं हे पण तितकंच खरं आहे।
देवेंद्र फडणवीस हे ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाची ताकद आज महाराष्ट्रात सर्वाधिक आहे हे कोणी नाकारू शकत नाही. शिवाय त्यांनी यापूर्वी 5 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं सुद्धा आहे, तेही स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून. त्यामुळं ते मुख्यमंत्री होणं किंवा ते व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. केवळ पदासाठी अनैसर्गिक युती करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाची ही अवस्था का झाली, त्याला कोणती भूमिका कारणीभूत आहे यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या पक्षाच्या नेत्याबद्दल काय अपेक्षा ठेवतात, काय भावना व्यक्त करतात यावर बोलण्याची काहीच गरज नाही. आणि ठाण्याच्या सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर कार्यकर्त्यांमधून आलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. ते वधवून वगैरे घेण्याकरता काही कुठला व्यवहार तिथं सुरू नव्हता. त्यामुळं वधवून काय घेतलं जातं आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया कशी असते यातला फरक हा सुषमा अंधारे यांच्या लक्षात यायला हवा होता. पण त्यांनी हा विषय राजकीय टीकेचा केला. त्यांच्या या विधानानं भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कसलाच फरक पडणार नाही किंवा महायुतीमध्ये सुद्धा मिठाचा खडा पडणार नाही. मग अशी विधानं करून काय साध्य करणार आहेत हा खरा प्रश्न आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना सादर नमस्कार. 1 नोव्हेंबर 2023 ही तारीख चुकवू नका, कारण या दिवशी येतोय न्यूज डंकाचा दसरा दिवाळी विशेष अंक. या विशेष अंकात वाचायला मिळतील आपल्याला मान्यवरांचे लेख आणि या विशेष अंकाचं नामकरण आम्ही केलं आहे मोदी 3. या विशेष अंकासाठी देणगी मूल्य आहे 350 पासून तुमच्या मनात येईल तेवढं, म्हणजे 350च्या पुढे तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या अंकासाठी देणगी मूल्य म्हणून देऊ शकता. चुकवू नका 1 नोव्हेंबर 2023चा कार्यक्रम जो होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सायंकाळी 5:30 पासून पुढे. आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.